मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीत आलेले आहेत। आषाढी वारी सोहळ्यात ते सहभागी झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत। इंद्रायणी आता तुम्ही घाटाची पाहणी करताय। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि त्याच्यासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे आणि त्याचं काम लवकर सुरू होईल। मात्र त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची घोषणा महाराष्ट्रासाठी ऐन वारीमध्ये केली जाते ती म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण ही घोषणा केली गेली आहे। मात्र विरोधकांनी त्याच्यावर बराचसा आक्षेप घेतलाय कारण अटी शर्ती त्याच्यावरती लागू करण्यात आलेल्या आहेत। कुठल्या अटी शर्ती लागणार नाहीत आणि सुलभपणे 2.5 कोटी माझ्या बहिणींना त्याचा लाभ होईल। त्यामुळे विरोधकांचं काम करू द्या। विरोधकांनी त्या योजनेची हेटाळणी केली परंतु माझ्या बहिणींनी आज विधान भवनाच्या समोर माझी ओवाळणी केली, मला राखी बांधलेली आहे। त्यामुळे माझी जबाबदारी आहे माझ्या बहिणींना आम्ही निर्णय घेतलेली योजना लागू होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। आज तीर्थदर्शन योजना तुम्ही सुरू केलेली आहे परंतु त्याच्यावर पण आक्षेप। तर आता आपण बघतोय की मुख्यमंत्री हे या ठिकाणी इंद्रायणी काठावरती आलेले आहेत आणि ते इंद्रायणी काठाची पाहणी करतायत। इथं भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि ते वारकऱ्यांशी देखील संवाद साधतायत। याच दरम्यानची ही सगळी दृश्य आपण बघतोय। वारकऱ्यांना या ठिकाणी नमस्कार करतायत आणि ते आता इंद्रायणी घाटावरती या ठिकाणी पोहोचतायत आणि इंद्रायणी नदी ही गेली 7 वर्ष प्रदूषित आहे, ती अनेकदा फेसाळलेली आहे आणि ती एकदाची तिनं मोकळा श्वास घ्यावा यासाठी हे सगळे वारकरी या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा लावून बसलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आता इंद्रायणी घाटाची पाहणी करतायत। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, आळंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।